नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तुम्ही जर अजून आमचे चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। मित्रांनो, अगोदर तुम्ही बघितलं की माझी जीवनाची व्यवस्था बरोबर होत नसे, मग माझ्या वडिलांनी आमच्या घरात काम करणाऱ्या काकूच्या मुलीला पाठवले माझे जेवण वगैरे बनवायला। तर या कथेचा हा दुसरा भाग आहे। तुम्ही जर भाग 1 ची कथा ऐकली नसेल तर लगेच ऐका आणि आता कथा पुढे सुरू करू। आमच्या घरात काम करणाऱ्या मीरा काकूची मुलगी निकिता माझ्या वडिलांनी माझ्यासोबत पाठवले होते, कारण मी शिकायला बाहेर होतो आणि माझ्या जेवणाची व्यवस्था होत नसे। मग माझे जेवण वगैरे बनवून द्यायला निकिताला पाठवले होते। निकिता दिसायला फार सुंदर होती, त्यामुळे मी अगोदरच तिच्या मोहात पडलो होतो। आणि आता तर निकिता आणि मी दोघेच होतो रूम मध्ये। मग माझ्या मनात निकिताबद्दल पण तिला कळाले होते की माझे काय सुरू आहे। निकिताने तर मला सांगितले होते, तसे काही असेल तर मनात काढून टाक, कारण असं काही होणार नाही। सुरुवातीला ती तर मला खूप स्ट्रिक्ट वॉर्निंग देत होती। नंतर 2 महिने झाल्यावर निकिता मला म्हणाली, वैभव, तू सुरुवातीला काय विचार करत होता माझ्याबद्दल? मी म्हणालो, करत होतो, पण तू तर स्पष्ट नाहीच बोलली, मग मी सोडून दिला तसा विचार करणं। निकिता म्हणाली, अरे मग मी कसं बरं लगेच हो बोलू, मला थोडा वेळ लागत होता। आता तर मी रेडी आहे। मी तर निकिताचं बोलणं ऐकून खुश झालो होतो, कारण 2 महिन्यापासून मला फक्त नकार देणारी आता स्वतःच मला सर्व काही। मग मी पण या संधीचा फायदा घेतला आणि माझ्या कॉलेजचा टायमिंग सकाळी 10 ते दुपारी 3 चा होता। नंतर मी रूमवर येत असे। 10 ते 3 निकिता एकटीच राहत होती रूमवर, आणि ती मला जेवण वगैरे बनवून ठेवत आणि बाकी कामे करत होती। आता निकिता माझी वाटच बघत असे की मी कधी कॉलेजवरून येतो आणि मी कधी तिला। आता तर आमचे ते रोजच झालं होतं। मी समोर जे होणार त्या गोष्टीपासून अनजान होतो, कारण मला काही एवढं। नंतर एक दिवस मला निकिताने अशी धक्कादायक गोष्ट सांगितली की मी रोजप्रमाणे कॉलेजवरून रूमवर आलो। दुपारचे 3 वाजले होते। निकिताच्या डोळ्यात पाणी होतं। मी तिला म्हणालो, काय झालं, अशी उदास का बसली आणि तू रडतेस का? निकिता म्हणाली, वैभव, तुला काही सांगायचं आहे। मी म्हणालो, सांग, काय झालं? निकिता म्हणाली, मी तुला अगोदरच बोलले होते की असं नको काही, पण तू काही ऐकलं नाही। आता जे झालं ते तर आता तुला माझा जीवनभर स्वीकार करावा लागेल। मी म्हणालो, असं काय झालं तू सांग तर, आणि असं काय झालं तू काय बोलते, मला काहीच कळत नाही, स्पष्ट सांग काय झालं तर। निकिता म्हणाली, मला दुपारी चक्कर आलं होतं, मी डॉक्टरकडे गेले, तर डॉक्टर मला म्हणाले की मी आई होणार आहे। मला तर धक्काच बसला। निकिताचं असं बोलणं ऐकून क्षणभर मी निकिताला म्हणालो, असं कसं होऊ शकतं? निकिता म्हणाली, तू जसा वागलास मग असं होणारच। आता मी घरी सांगितलं सर्व। माझी मम्मी आणि तुझे मम्मी पप्पा येत आहे उद्या इथे। माझं काय होणार आता? माझं लग्न ठरलेलं होतं, आता माझं लग्न होणार नाही। असं कळल्यावर आता मला तुझ्यासोबत राहावं लागेल। मला तर काहीच सुचत नव्हतं की काय होणार। आता माझे मम्मी पप्पा येणार होते, ते काय बोलणार आणि माझं पुढं काय होणार? मी खूप मोठी चूक करून बसलो होतो। मी आता बाहेर आलो होतो, मला माझ्या रूमच्या खिडकीजवळ कोणीतरी आमचं बोलणं ऐकत आहे ते दिसलं। मी बाहेर आल्यावर एक मुलगा मला बघून लगेच निघून गेला। मी त्याच्याकडे बघितलं, मला असं वाटलं की मी त्याला कुठेतरी बघितलं आहे। त्याचा चेहरा मला थोडा ओळखीचा वाटला। मी थोडा त्याच्या मागे मागे गेलो, पण तो लगेच गायब झाला। मी परत आलो। मला माझ्या रूमच्या बाजूला राहत असलेली एक माझ्या वयाची मुलगी, तिने मला आवाज दिला। मी गेलो। ती मला म्हणाली, आता जो मुलगा खिडकीजवळ उभा राहून
तुमचं बोलणं ऐकत होता तो तर रोज पण येतो आणि तुझ्या रूममध्ये असतो. तू कॉलेजला गेल्यावर तो येतो आणि तुझ्या यायच्या अगोदर तो निघून जातो. मी तिला विचारले, केव्हापासून येतो? ती म्हणाली, तू आणि तुझ्यासोबत ती मुलगी जेव्हा पहिल्या दिवशी आली होती तेव्हापासून तो येत आहे. आणि मला एक दिवस त्याने धमकी दिली होती. मी त्याला बघितले होते तर. मी म्हणालो, काय धमकी दिली होती? ती म्हणाली, जर मी कोणाला सांगितले की मी त्याला इथे येताना रोज बघितलं तर तो. नंतर मग मी रोज पण त्याचं बोलणं वगैरे रेकॉर्ड करत होते. मी तिला म्हणालो, प्लीज मला देशील का ते सर्व रेकॉर्ड केलेलं? मी तुझा फ्रेंड आहे आजपासून. तिने मग मला तिच्या मोबाईलमधली रेकॉर्डिंग दिली. ती मी आता रूमवर गेलो आणि निवांत झोपलो. मला दुसऱ्या दिवशी सकाळी माझे वडील, माझी मम्मी आणि निकिताची मम्मी मीरा काकू सर्व आले. माझे वडील तर आल्या आल्या माझ्यावर भडकले आणि मला ते म्हणाले, तू माझं नाव गमवलं सर्व. काय केलं तू? माझीच चूक होती की मी या पोरीला इथे पाठवलं. सर्व माझ्या विरोधात होते. फक्त माझी मम्मी माझ्याकडून बोलत होती. निकिता तर माझ्याबद्दल वेगळं सांगत होती की मी तिला धमकी देत होतो आणि तिच्या मनाविरुद्ध. मी सर्व शांतपणे ऐकत होतो. नंतर निकिताची मम्मी मीरा काकू आणि तिचे काका म्हणाले, आता हे सर्व कळल्यावर हिचे लग्न मोडेल. आता निकिताचे लग्न वैभव सोबत करावे लागेल. मी म्हणालो, निकिता बस झाला आता तुझं नाटक. जे काही आहे ते तू खरं सांगणार आहे की मी सांगू सर्व काही? निकिता म्हणाली, काय खरं आहे? जे आहे ते मी सांगितलं. मी म्हणालो, तुझा जो प्रियकर आहे सर्व त्याच्यामुळे झालंय. निकिता घाबरत म्हणाली, कोणता प्रियकर? नंतर मी सर्व रेकॉर्ड केलेलं सर्वांना ऐकवलं. निकिता जेव्हा गावाकडे होती तेव्हा तिचा एक प्रियकर होता आणि नंतर त्याला जेव्हा कळाले की निकिता माझ्यासोबत येणार आहे तर तो पण आमच्या मागे मागे होता. निकिताने त्याला सोबत यायला सांगितलं होतं. नंतर ते दोघे मी कॉलेजला गेल्यावर भेटत असे. त्यांचं हे अगोदर 1 वर्षापासून चाललं होतं. आता निकिता आणि तिच्या प्रियकरामध्ये. अगोदर निकिता मला तिच्या प्रियकरामुळे इग्नोर करत होती. नंतर तिला जेव्हा समजलं की ती आई होणार आहे मग तिने मला यामध्ये फसवायचं ठरवलं आणि नंतर ती स्वतःहून मला बोलू लागली आणि बाकी सर्व. मी जेव्हा सर्वांना हे सांगितलं तेव्हा मीरा काकूने निकिताला खूप सुनावलं. तिचा प्रियकर हा तिच्या मामाचा मुलगा निघाला. नंतर निकिताचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिले. यामध्ये माझी पण थोडी चूक होती, कारण मी निकिताला बघून तिच्या सौंदर्याच्या मोहात पडलो होतो. पण तिने माझी फसवणूक करायची ठरवलं होतं. मी तर त्या मुलीचे खूप आभार मानले, कारण तिने जर हे बघितलं नसतं आणि रेकॉर्ड केलं नसतं तर मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो असतो. ती मुलगी पूनम माझी खास मैत्रीण झाली होती. तिची कथा पण मी सांगेन तुम्हाला पुढील भागात. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.